मुरबाड मार्गावरील रायते येथील नवीन पुलावर सोमवारी सकाळी 8:30च्या सुमारास इको टॅक्सी व सिमेंट मिक्सर यांच्यात झालेल्या भीषण धडकेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता की टॅक्सीचा चक्काचूर होऊन प्रवासी रस्त्यावर रक्तरंजित अवस्थेत पडले होते. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र सर्वांना मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये 8 पुरुष व 3 महिलांचा समावेश असून काहींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार टॅक्सीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबण्यात आले होते. अपघातानंतर मिक्सर चालक फरार झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. कल्याण मुरबाड मार्गावर 6 आसनी टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी कोंबून धोकादायक प्रवास केला जातो. यावरून भाजपा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व प्रवासी हे अवैध प्रवासी वाहतुकीचे बळी आहेत. अशा जीवघेण्या वाहतुकीवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. या अवैध प्रकारांना कोणाचा आशीर्वाद आहे याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कल्याण मुरबाड मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.